गोठ्यातील जनावरांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी आपण काही गोष्टी करणे गरजेचे आहे. सध्याचा उन्हाळा हा तसा खूप लवकर सुरू झाला आहे. मार्चच्या पहिल्याच आठवड्यात 39°C तापमान गेलेले आहे. पुढील 2 महिन्यामध्ये 40-42° जाण्याची शक्यता आहे. हे दरवर्षी नॉर्मल होत चालले आहे. त्यामुळे एकूणच ही जागतिक तापमान वाढ ओळखून प्रत्येक पशुपालकाने आपण जसे आपले दैनंदिन व्यवहारामध्ये बदल करत आहोत तसे बदल पशुधनाच्या बाबतीत देखील करणे गरजेचे आहे. जनावरांना उष्णतेचे नियमन करणे गरजेचे आहे. जनावरांना उष्णतेचे नियमन करता येत नाही. घामाच्या रूपाने उष्णतेचे नियमन करण्यासाठी ग्रंथींची पुरेशी वाढ नसल्यामुळे श्वासोच्छवासाची गती वाढवून त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. सोबत रवंथ करताना जनावरांच्या पोटात किण्वन प्रक्रिया सुरू असते. त्या देखील उष्णता निर्माण होत असते. यासाठी रवंथ करणाऱ्या जनावरांना विशेष प्रयत्न करावे लागतात. तापमान वाढल्यानंतर जनावरांमध्ये दिसणारी लक्षणे. तापमान वाढीसह हवेतील आर्द्रता देखील जनावरांचे ताण-तणाव वाढवण्यासाठी कारणीभूत आहेत. साधारणपणे 40°C म्हणजेच 104°F व त्यापेक्षा जास्त तापमान 7-8 तास राहिले तर जनावर धापा टाकते, तोंडाने श्वासोच्छवास करते, लाळ गळते, पाणी पिण्यासाठी जनावर धाव घेते, श्वासोच्छवासाचा दर प्रति मिनिट 100 पर्यंत वाढतो. लाळ गळल्यामुळे शरीराचे संतुलन बिघडते. सामू बिघडून त्याचा परिणाम पोटातील किण्वन प्रक्रियेवर होतो. पचनशक्ती क्षीण होते. अन्न घटकांची शोषण प्रक्रिया मंदावून दूध उत्पादन घटते. लाळ व लघवी यांचे प्रमाण वाढल्याने शरीरात इलेक्ट्रोलाइटची कमतरता निर्माण होते. जनावरांचे वजन देखील घटते. एकूणच खाद्य खाण्याचे प्रमाण 30% घटते व दूध उत्पादन हे 40 ते 50% घटते. दुधाची गुणवत्ता फॅट SNF सुद्धा घटते. स्तनदाहाचे प्रमाण वाढते. माज न ओळखता आल्यामुळे कृत्रिम वेतनांची संख्या प्रति जनावर वाढते. तात्पुरते वंध्यत्व वाढीस लागते. त्यामुळे पशुपालकांना तोटा सहन करावा लागतो. हे नुकसान होणे टाळण्यासाठी आपण आपल्या गोठ्यातील जनावरांची काळजी पुढील प्रमाणे घ्यावी. यासाठी पशुधनाला चांगला निवारा असावा. नियमित थंड पाण्याची सोय उपलब्ध करून द्यावी. पाणी सहज उपलब्ध राहावे व निवांतपणे त्यांना पिता यावे यासाठी सोय असावी. सोबत तुषार व पंख्यांची सोय असावी. गोठ्यातील वातावरण थंड ठेवता येईल असे नियोजन करावे. एका वेळी स्प्रिंकलर व पंखे सुरू केल्यास ओले शरीर थंड होताना चांगले परिणाम दिसून येतात. कमीत कमी तंतुमय पदार्थ असणारी वैरण द्यावी. पशुखाद्य वैरण नेहमी रात्री 8 ते 10 या दरम्यान द्यावे. चांगल्या प्रतीचे खनिज मिश्रण देणे केव्हाही चांगले असते. जनावरे चरावयाला सोडत असल्यास सकाळी लवकर व संध्याकाळी उशिरा सोडावीत. गोठ्याभोवती शेडनेट पशुखाद्यांच्या बारदाने बांधून दिवसातून 2-3 वेळा भिजवल्यास त्यातून थंड हवा येण्यास मदत होते. अशा पद्धतीने आपण जनावरांची काळजी घेतल्यास होणारे नुकसान टाळता येते. तसेच उन्हाचा दाह कमी करण्यासाठी आपण योग्य खुराक सोबत जनावरांना गूळ देणे गरजेचे आहे. थंड पाण्याचा पुरवठा 24 तास आपल्या गोठ्यामध्ये उपलब्ध असावा अशी व्यवस्था करावी. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. लाट राहू शकते तर जनावरांना या त्रासापासून वाचवण्यासाठी आपण खालील उपाय करणे गरजेचे आहेत. थंड व स्वच्छ पाणी दिवसातून 3-4 वेळा पिण्यास द्यावे. ORS किंवा खडा मीठ 25 ते 30 ग्रॅम 15 लिटर पाणी आणि सोडा 25 ते 30 ग्रॅम 15 लिटर पाण्यात मिसळून 24 तास जनावरांना सावलीत पिण्यासाठी ठेवावे. जनावरांना सावलीत बांधावे.